शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण देणं ही काळाची गरज असल्याची भावना कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली आहे। तसेच वारकरी परंपरेसोबतच हिंदू संस्कृती जपणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्यांचं मार्गदर्शनही समाजाला आवश्यक असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय। निमित्त होतं ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 375व्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त कल्याणात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे। कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सौजन्याने आणि कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्टच्या माध्यमातून हा सप्ताह सुरू आहे। या हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या 6व्या दिवशी आळंदी येथील हभप यशोधन महाराज साखरे यांचे सुमधुर कीर्तन झालं। या कीर्तनाला आपली संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या कल्याण शहरातील 15 शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी शालेय शिक्षणामध्ये आवश्यक त्या पुस्तकी ज्ञानासोबतच अध्यात्माची जोडही आवश्यक बनली आहे। तर गेल्या शेकडो वर्षांपासून आषाढी वारीला पायी चालणाऱ्याची परंपरा इतक्या वर्षांनंतरही कायम ठेवणाऱ्या वारकरी संप्रदायाचं मार्गदर्शन समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी जरुरी असल्याचंही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितलंय। यावेळी शाळेच्या माध्यमातून हिंदू संस्कृती जोपासण्यासाठी कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका यांच्यासह पायीवारी करून वारकरी परंपरा जपणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्यांचाही आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं।